जीवनात काटकसर खूप महत्त्वाची आहे. त्याशिवाय जीवनात प्रगती कधीच शक्य नाही. आमदनी अठ्ठ्याण्णी आणि खर्चा रुपया असेल तर त्या घराचा विकास तरी कसा होईल? म्हणून मराठीत एक म्हण आहे की अंथरूण पाहून पाय पसरावे. याचा विचार केल्यास काटकसर किती महत्त्वाचे आहे ते कळते. घरात सर्वात जास्त काटकसर कोण करतात? पुरुष की स्त्री? या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी प्रत्येक घरात थोडा वेळ डोकावून पाहावे लागेल. अभय एका छोट्याशा कंपनीमध्ये काम करत होता. कुटुंबाला पोटभर खायला मिळेल एवढेच त्याला वेतन मिळत होते. घरापासून ऑफिस दूर असल्यामुळे रोज ये जा करणे त्याला त्रासदायक होते. मात्र त्याच्यासमोर पर्याय देखील नव्हता. ऑटोला जास्त भाडे द्यावे लागते म्हणून सकाळी तो पायी चालत जायचा. तेवढेच हातापायाची हालचाल व्हायची आणि सायंकाळी बसने यायचा. म्हणजे रोज 20-1 रुपयाची बचत करायचा आणि महिन्याकाठी 500-600 रुपयाची बचत करून काटकसर करीत तो जीवन जगायचा. सुखाचा संसार करण्यासाठी तो रात्रंदिवस कष्ट करून होईल तेवढी बचत करायचा. आणि त्याची बायको सुजाता मात्र त्याच्या उलट वागत होती. तिला पैशांची अजिबात बचत करण्याची सवय नव्हती. तिला चैनीत ऐशोआरामात जीवन जगण्याची सवय होती. घरातल्या वस्तूंची तिने कधीही काळजी घेतली नाही. त्यामुळे बहुतांश वेळा घरातील वस्तू खराब होण्यावरून दोघांचे वाद होत असत. दिवसा लाईट चालू ठेवणे, नेहमी टी व्ही पाहणे, दिवसभर पंखा चालूच ठेवणे यामुळे विजेचे बिल भरमसाठ येत होते. त्यात ती कधीही काटकसर करीत नव्हती. दर 15-20 दिवसांनी चित्रपट पाहायला जाणे, सोबत हॉटेलात जाऊन खाण्याचा तिचा हट्ट कायम असायचा. त्यामुळे तो पुरता वैतागला होता. एवढेच नाही तर एखादे सण किंवा कोणाचे कार्यक्रम म्हटले की दागदागिने आणि साड्या यावर खूप दंगल व्हायची आणि त्यात तिचा विजय व्हायचा. घरात कितीही साड्या असतील तरी प्रत्येक महिन्याच्या पगाराच्या वेळी ती साडीसाठी रुसून बसत. असे तिच्या अशा वागण्याचा त्याला खूप त्रास होत असे. मात्र तो काहीही बोलत नव्हता, काही करू शकत नव्हता. कारण ती एका चांगल्या घरातील मुलगी होती. भरपूर हुंडा आणि मानपान करून तिच्या बापांनी लग्न लावून दिलं होतं. लग्नात त्याला बऱ्यापैकी हुंडा मिळाला होता. पण लाडक्या बहिणीच्या लग्नावर तो पूर्ण खर्च झाला होता. याच गोष्टीचा सुजाताला राहून राहून राग येत असे. त्यामुळे त्या घरात लक्ष्मी कधी थांबलीच नाही. तर घराची प्रगती तरी कशी होईल? त्या दिवशी अभय ऑफिसमधून थकून भागून घरी आला होता. घरी आलेल्या नवऱ्याचे हसतमुखाने स्वागत करण्याऐवजी घरी आल्याबरोबर सुजाताचा एकच तगादा होता की आज चित्रपट पाहून बाहेर जेवण करूया. पण अभयची अजिबात इच्छा होत नव्हती. शेवटी स्त्री हट्टापुढे कोणाचेही चालत नाही. अभय चित्रपट पाहण्यासाठी जाण्यास तयार होतो. हातपाय धुतले की ते दोघे चित्रपट पाहायला बाहेर पडतात. रस्त्यात दूरवर कुठेही सिटी बस दिसत नव्हती. रिक्षा केल्याशिवाय पर्याय नव्हता. म्हणून एका रिक्षावाल्याला आवाज देऊन थांबवतो आणि सिनेमाघराकडे जातात. थोडा उशीर झालेला असतो. त्यांना सिनेमाची तिकीट मिळण्याची शक्यता कमी होती. शेवटी दामदुप्पट दराने एका पोराकडून तिकीट मिळवतात आणि चित्रपटाचा आनंद घेतात. त्या चित्रपटात अभयचा काहीही रस नसतो. खुर्चीवर बसल्या ठिकाणी खर्चाची बेरीज करत असतो. आत्तापर्यंत 500 रुपये खर्च झाले. अजून 500 रुपये खर्च होऊ शकतात असा अंदाज तो बांधत होता. चित्रपट संपला. सुजाता चित्रपटाचे गुणगान गाऊ लागली आणि अभय मात्र फक्त हू हू करत तिच्यासोबत चालत होता. जवळच असलेल्या रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी गेले. जेवणाची ऑर्डर दिली. अभयच्या चेहऱ्यावर कसल्याच प्रकारचा हावभाव दिसत नव्हते. शेवटी एकदाचे जेवण आटपून ते घरी जाण्यास परत निघाले होते. रात्रीचे 11 वाजले होते. रिक्षा करूनच घरी जावे लागत होते. त्याशिवाय पर्याय नव्हता. घरी आल्यावर अभयला खूप वेळ झोप लागलीच नाही. सुजाता मात्र ढाराढूर झोपी गेली. मध्यरात्री 1 वाजता अचानक अभयच्या छातीत दुखायला होतं. अभय सुजाताला आवाज देऊन उठवतो. रिक्षा करून लगेच कसेबसे दवाखान्यात जातात. डॉक्टर संपूर्ण तपासणी करून हार्ट अटॅक येऊन गेल्याची कल्पना देतात.
अभयला एक दिवस पूर्णपणे डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवले जाते. एक दिवसांचा डॉक्टरांचा औषध पाण्याचा खर्च, दवाखान्यातील बिलं 25,000च्या वर जाते. मात्र अभयच्या बँकेत शिल्लक फक्त 5,000 रुपये असतात. सुजाताजवळ देखील काही शिल्लक नसते. अभयचा एक मित्र ऐनवेळी त्याच्या मदतीला धावून येतो आणि त्याचे दवाखान्याचे संपूर्ण बिल देऊन त्याला घरी घेऊन जातात. सोबत मित्राची बायको देखील असते. घरी गेल्यानंतर ती सुजाताला काटकसर करण्याचा उपयोगी मंत्र सांगते. या घटनेमुळे सुजाताचेही डोळे उघडतात. त्यानंतर ती कधीही वायफळ गोष्टींवर पैसा खर्च करत नव्हती. शिवाय घरातल्या घरात करता येण्यासारखे काम शिकून 4 पैसे देखील कमाई करू लागली होती. कमावलेले पैसे खर्च करताना कसा त्रास होतो याची जाणीव पैसे कमावते झाल्यावर सुजाताला कळू लागले. अभय देखील काही दिवसांनी कामावर रुजू झाला. दोघेही काटकसर करीत आनंदात संसार करू लागले. मैत्रिणींनो, आपल्यालाही आपल्या आयुष्यात काटकसर करणे खूप गरजेचे आहे. संसारात शक्य असेल तिथे काटकसर करून आपण आपलं भविष्य सुरक्षित करू शकतो. कहाणी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.